मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 2 महिन्यांपासून बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाभोवतीच फिरतंय। त्याच प्रकरणात आजही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। यात सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती आरोपांचा डोंगर उभा राहत असताना, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत असताना, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा वाढत असताना, आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही काय निर्णय होणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। त्यात राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। विशेष म्हणजे एबीपी माझानं हा कृषी खरेदी गैरव्यवहार सर्वप्रथम चव्हाट्यावर आणला होता आणि त्याच मुद्द्यावर आज अंजली दमानी यांनी आरोप केले। त्यावर मुंडेंनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली। मग मुंडेंचं स्पष्टीकरण खोडून काढण्यासाठी दमानिया पुन्हा माध्यमांसमोर आल्या। मग मुंडेंनी आपण दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलं। धनंजय मुंडेंवर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाल्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष होतं। पण त्यानंतरही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झाला नाही। त्यामुळे काहींचा विरोध आणखी तीव्र झाला। पण त्याच वेळी सरपंच संतोष देशमुखांचं कुटुंब आपल्या मागण्यांवर ठाम होतं। मुंडेंच्या राजीनाम्यापेक्षा प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी याच मागणीचा पुनरुच्चार संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एबीपी माझाशी बोलताना केला। धनंजय देशमुखांनी आज नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांची भेट घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधी धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींकडून आशीर्वाद घेऊन समाज माझ्या पाठीशी आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नाही तर भगवानगड खंबीरपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं म्हणत नामदेव शास्त्रींनी संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिटही दिली होती। त्यानंतर किती मोठं राजकीय वादळ आलं हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे मंडळी आता। आणि त्यातच संतोष देशमुखांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीला पोहोचले। तिथं बीड जिल्ह्यातील जातीय राजकारणावरून नामदेव शास्त्रींनी मोठं भाष्य केलं आणि त्यांची चर्चा शांत होण्याआधीच आज मसाजोगमध्ये मोठी घडामोड झाली। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी थेट मसाजोगला जाऊन देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली। महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत महंत लक्ष्मण महाराज मेंगडे हेही उपस्थित होते। त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की अवघा वारकरी संप्रदाय देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांमधल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या भेटींनी बीडचं समाजकारणही स्पष्ट झालं। आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा सर्वात मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत असलेल्या जरांगेंनी आज अनेक विषयांवर भाष्य केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या नेत्यांमध्ये जरांगेंचाही समावेश आहे। त्यामुळे माध्यमांशी बोलत असताना ते किमान एकदा तरी त्याचा उल्लेख करत होते। पण आज त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी एक मोठी शंका उपस्थित केली। कोणती आहे ती शंका आणि त्याचा बीड प्रकरणावर कसा परिणाम होऊ शकतो याचीच चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत। पण सुरुवात जरांगेंच्या त्या वक्तव्यानं पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे, तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे। आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे, तोच लपवतोय। आम्हाला आता असा संशय यायला लागलाय अजितदादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय। तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी करू नये। पुरावे जर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला अजितदादाला आणि फडणवीस साहेबाला धरणार आहे। मंडळी, दस्तूर खुद्द मनोज जरांगे पाटील आज आपल्यासोबत झिरोवरमध्ये असणार आहेत। त्यांच्या मनातील सगळ्या शंकांचा आपण त्यांचे दावेही ऐकणार आहोत। पण त्यांनी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या वक्तव्यावर होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रियाही आपण थोड्या वेळानं पाहणार आहोत। पण त्याआधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आपला आजचा प्रश्न, अजित पवारांना काही गोष्टी माहीत आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहेत। मनोज जरांगेंचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला या प्रश्नावर दिलेले होते।
मंडळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडेंवर अतिशय गंभीर आरोप केले. 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 या कालावधीत धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री होते. याच कार्यकाळात त्यांनी एकूण 162 कोटींचे 4 घोटाळे केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सरकार ज्या वस्तू खरेदी करतं त्यातील काही वस्तू कृषी खात्यानं चढ्या भावानं खरेदी केल्याचा आरोप हा दमानिया यांनी केला. यातील काही पुरवठादारांसाठी नियम बदलण्यात आले, अटी शिथिल करण्यात आल्या असाही दावा दमानिया यांनी केलाय. उदाहरणार्थ मेटल डिहाइड पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी 10 कोटींच्या वार्षिक उलाढालीची अट ही शिथिल करण्यात आली होती. तसंच कच्चा माल खरेदी करण्यासाठी आगाऊ निधी देण्यात आला होता असा दावा दमानिया यांनी केलाय. मंडळी, विषयाच्या खोलात जाणं ही झिरोवरची खासियत आहे. मुंडेंवर आरोप करताना दमानिया यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कुठलेच आक्षेप नोंदवले नाहीत. कृषी खात्याच्या खरेदी कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची सही होती, पण त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची आधीच सही झाल्यानं शिंदेनी सही केली असावी असं दमानिया म्हणाल्या. म्हणजेच फडणवीस आणि शिंदेना सेफ ठेवून केवळ मुंडे आणि अजित पवारांवर आरोप केले जातात का असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यावर अधिक विश्लेषण करण्याआधी पाहूयात दमानिया यांनी सकाळी 11 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय. वित्तमंत्र्यांची पण सही आहे, म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे. एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं? कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता, कशासाठी पैसा हवा होता, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडेंनी करावा. कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. म्हणजे अंजली दमानिया यांनी एकूण 4 खरेदी प्रकरणावरून आरोप केले. या 4 वस्तूंचा बाजारभाव किती होता आणि राज्य सरकारने त्या कथितरित्या कोणत्या किमतीला खरेदी केल्या हे समजून घेण्यासाठी आपण एक ग्राफिक्स पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्ती. कायदे नियम पायदळी तुडवून मुंडेंकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार. कायदा आणि नियम पायदळी तुडवून डीबीटीचा गैरवापर. शेतकऱ्यांना देण्याच्या पैशांचं वाटप डीबीटी शिवाय पैसे वितरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मदत. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले असते तर त्यांनी स्वस्तात वस्तूंची खरेदी करणं शक्य होतं. शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याऐवजी ते टेंडर काढून सोयीच्या उत्पादकांना अव्वाच्या सव्वा आणि मनमानी किमतीला शेतीच्या साधनांची खरेदी. नॅनो युरियाच्या 92 रुपयांच्या बाटलीची खरेदी ही 220 रुपयांना करण्यात आली असा एक आरोप आहे. नॅनो डीएपीच्या 27 लाख बाटल्यांच्या खरेदीत 88 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. म्हणजे अंजली दमानिया यांनी नेमके आरोप काय केले ते आपण पाहिलं, पण त्यानंतर त्यांनी 5 मागण्याही केल्या आणि त्या मागण्या काय आहेत त्याही आपण पाहूयात मीडिया सेंटरला. अंजली दमानियांच्या मागण्या. मंत्री धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अतिरिक्त खर्च झालेला (ब्रॅकेट आहे) निधी वसूल करण्यात यावा. MAIDCनं बँक स्टेटमेंट्स प्रसिद्ध करावेत. सर्व संबंधित पुरवठादारांकडून देखील पैसे वसूल केले जावेत. संबंधित खातं, MAIDC, MSPCचे जे अधिकारी या घोटाळ्यात सामील होते त्यांचं तात्काळ निलंबन करून चौकशी सुरू करावी. माजी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळलेत. ज्या खरेदीबद्दल दमानिया आरोप करतायत त्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही होती. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्या संदर्भात माहिती होती. त्यामुळे अंजली दमानिया या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतायत असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी
मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. आणि धनंजय मुंडेंनी केलेला हा बचाव खोडून काढण्यासाठी अंजली दमानिया यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. या घोटाळ्याचे एकच लाभार्थी आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे. या प्रकरणाची SIT चौकशी लावा. माझे आरोप खोटे निघाले तर भविष्यात कधीच कुणावर आरोप करणार नाही असं आव्हान दमानिया यांनी थेट दिलंय. उत्पादन न केलेल्या प्रत्येक वस्तू DBT खाली द्यायची असेल तर त्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावे, हस्तांतरण डायरेक्टली त्यांच्या खात्यात करण्यात यावं असा सरळ डायरेक्शन्स होते. आणि हा त्याचा GR आहे. तर मंत्री म्हणून थोडा तुम्ही तिथे वेळ दिला असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. पण बीडमध्ये जाऊन सगळी दादागिरी करायची, दहशत करायची, जमिनी लाटायच्या, हे सगळे जे प्रकार चालले होते ना, तुमच्या अगदी मामींपासून सगळ्यांची जमीन तुम्ही लाटलीत, ते कामं तुम्ही केली असतीत ना एक मंत्री म्हणून, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असत्या. आणि मंडळी, धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस बोलले नसते तरच नवल. त्यांनी प्रतिक्रिया तर दिलीच, पण राजीनाम्याची मागणी केली नाही. तसंच उद्या बीडमध्ये मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्या कार्यक्रमात जर धनंजय मुंडे आले तर मी त्यांचंही स्वागत करेन असंही सुरेश धस म्हणाले. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. अजून मी राजीनामा मागतच नाही ना, मी फक्त वर्णन करतोय, त्याची माहिती देतोय. इतक्या लवकर कशाला राजीनामा मागायचा? चलू द्या ना त्यांचा राजीनामा. अहो, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा विषय ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय अजितदादा पवार ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत. आणि मग आम्ही राजीनामा मागून काय उपयोग होणार आहे? आम्ही म्हणजे चिलटा चालटांनी बोलून काय उपयोग आहे? आम्ही कोण आहेत? झुरळ आहेत आम्ही. हे आमच्यात भांडण नका लावला का एवढं? बरं, माझं म्हणणं आहे ते जे बोललेले आहेत आणि शासकीय कार्यक्रमात उद्या त्यांचे नाव आहे. जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल इथं, कारण प्रोटोकॉलनुसार ते राज्याचे मंत्री आहेत. आणि परवाच्याला मात्र त्यांच्या ह्या घाटाळे आमकं टमकं याच्यावरती मी परवा 6 तारखेला बोलेल. पण 6 तारखेला कार्यक्रमाच्या पळापळीमुळे दमलो आणि झोपलो. समजा सकाळी नाही उठलो लवकर तर मग 7 तारखेला बोलू. सत्ते पे सत्ता एक चित्रपट होता ना, सत्ते पे सत्ता. मी अजून नाही मागितलं. मी नाही मागत हो. प्रकाशदादा सोळंके हे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. 5व्या टर्मचे. 5वी टर्म आहे त्यांची. माझी 5वी आहे, त्यांची 5वी आहे. ते 5व्या टर्मचे आमदार हे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा मागतात. पण मी अजून मागितलेलं नाही. जर उद्या ते बी या माझ्या कार्यक्रमाला आले तर मी त्यांचंही स्वागत करेल. आणि मंडळी, आत्ता या झिरोवरमध्ये अतिशय महत्त्वाचा संवाद. धनंजय मुंडेंबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत. मनोज जरांगेजी आत्ता आपल्यासोबत झिरोवरमध्ये असणार आहेत. मनोजजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या या झिरोवर या खास कार्यक्रमात. आपली तब्येत उत्तम आहे, आपल्याला थोडासा त्रास होईल, पण मला वाटतं की आपण महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आपण या विषयावर बोलतं व्हावं. खरं तर आज सकाळी देखील आपण बातचीत केली आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींना लपवण्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा आरोप देखील आपण केलात. त्यामुळे त्यांची पाठराखण करणाऱ्या किंबहुना त्यांची पाठराखण न करण्याचा इशारा आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांनाही दिलाय. नेमकं आपलं म्हणणं काय या संदर्भात? नाही, त्यांना अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांना इशारा नाही दिला. एक त्यांना
विनंती वजा आम्ही सूचना केलेली की हा माणूस प्रचंड पापात रमलाय, पाप करण्यात खूप रमलाय. तो हा धनंजय मुंडे याला तुम्ही पाठीशी घालू नका. कारण काय होतंय बघा, मंत्रिमंडळात त्यांच्या लोक याचे जे टोळी चालवणारे लोक आहेत, खंडणी मागणारे, खून करणारे, बलात्कार, छेडछाडी करणारे, चोऱ्या करणारे, लोकांच्या जमिनी अडक करणारे, हे लोक याचे आहेत. ते साधे लोक आहेत. त्यांच्यात एवढी धमक नाहीये की जिल्ह्याचं राजकारण, समाजकारण ते दूषित करू शकतात. एवढी शक्ती त्यांची नाहीये. यांनी मोकळं सोडलं मंत्रिपदाचा दुरुपयोग करून. यांनी त्या लोकांना मोकळं सोडलं आणि मग ते खुनं करायले, खंडण्या मागे. आणि यालाही पैसे गोड लागले त्या टायमाला. आता ह्या लोकांनी धनंजय मुंडेसाठी पाप केलंय. आता फेडायची त्यांना वेळ आली. आता हा पळतोय, देवाकडे पळतोय, ओबीसीला पांघरून घालायला सांगतोय, जातींना घालायला सांगतोय, देव माडवे आणतोय याचं पाप झाकवण्यासाठी. म्हणून आमचं अजितदादा पवारांकडं आणि फडणवीस साहेबांकडे म्हणणं आहे की याला हा आरोपी लपवतोय 100%. आम्हाला शंका आहे तशी. आरोपी दवाखान्यात नेतोय, पुरावे नष्ट करण्याचे दाट चान्सेस. म्हणून याला पाठीशी घालू नका, हे आमचं सरकारकडं म्हणणं आहे. आणि याच्यात काय होईल, तो बदनाम झालाय, तो तुम्हालाही बदनाम करून टाकाल. कधी काळी इतकी तरुणांची पोच अजितदादांकडे कधी नव्हती, पण काही प्रमाणात तरुण आता तिकडे आकर्षित व्हायलेत. या धनंजय मुंडेच्या नादात लागून लागून असं होऊ नये की हा पुरावे नष्ट करी आणि तुमच्या मंत्रिमंडळात असल्यामुळे तुम्हाला राग लागला आणि तुम्ही संपता. म्हणून आपल्याला सूचना दिली फक्त. बाकी काही काही आरोपी सुटता कामा नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. मनोजजी, बीडचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवार यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहेत? वर्षात काय केलं त्याचा मीडिया कोणत्या फोनून केले, त्याच्या आसपासचा गोटवळा कोण कोण आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. कोणाकोणाला आतापर्यंत खंडणी मागितली, कोणाकोणाच्या जमिनी बळकेल्या, प्लॉट बळकेले, आतापर्यंत किती खुनं केले, किती 307 झाल्यात, किती छेडछाड झाल्यात, किती बलात्कार झालेत आणि हे कोण आहेत, डाके टाकणारे, चोऱ्या करणारे, खंडण्या मागणारे, हे नेमके कोण? कारण हे याच्या आसपासचे आहेत. हा नाकारू शकत नाही धनंजय मुंडे, अजिबात नाकारू शकत नाही. कारण याची टोळी ही दुसरं कोणी नाही. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून पीआयडीनं, एसआयटीनं, आता नेमलेल्या समितीनं बारकाईनं अभ्यास करून जे आता अहवाल तयार होणार आहे किंवा काय ते तयार करणार आहेत, कुठल्या परिस्थितीचा चार्जशीट तयार करतायत मला माहित नाही, त्यांनी याच्यात हे येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खंडणी मागायला ज्यावेळेस हे आरोपी गेले, त्यांनी खून करून वापस हे आरोपी सगळे 302 मध्ये घ्यायला पाहिजे, खंडणीतले आणि खुनातले मोक्यात पण. आणि 120 सामूहिक कटा सुद्धा घ्यायला पाहिजे आणि ते अंडर ट्रायल चालवायला पाहिजे. हे एक आमची मागणी त्या समितीकडे. आता त्याचबरोबर फरारीच्या काळात खुनातले आरोपी आणि खंडणीतले आरोपी फरार असताना यांना गाड्या कोणी पुरवल्या, यांना पैसा कोणी पुरवला, घर कोणी पुरवलं, यांनी मोबाईल कोणाच्या घरी ठेवले, फेकून दिले नसावेत, यांनी कोणाच्या तरी घरी ठेवले असणार आहेत धनंजय मुंडेच्या सांगण्यावरून. आणि हे सगळे बाकीचे लोक आरोपी करण्यात येते. याचबरोबर हॉस्पिटलला होता, काय कारण होते एवढं मोठं तिथं हॉस्पिटल, त्या डॉक्टरांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांना जेलमध्ये आरोपी करणं गरजेचं आहे, जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयनं याच्यात काय अफरातफर केली पाहिजे याची चौकशी होणं गरजेचं आहे. गेवराई पोलीस स्टेशनच्या पीआयची होणं गरजेचं आहे. हे खूप मोठं रॅकेट आहे दादासाहेब, खूप मोठं. हे संपणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांचा समुदाय मोठं करण्यासाठी, दारिद्र्यातून वरती काढण्यासाठी त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं खूप खस्ता खाल्लेला आहे आणि प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. ह्या धनंजय मुंडेंनी एका क्षणात पैशाच्या आणि गुंडगिरीच्या नादात, राजकारणाच्या नादात एका क्षणात हे सगळे प्रगती आणि त्यांचे पद धुळीस मिसळून टाकलेली. म्हणून विशेष करून हे सगळे अंडर ट्रायल चालून याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये, ही आमची मूळ मागणी. आणि संतोष भैयाच्या जे देशमुखांचे आरोपी आहेत त्या सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे. कारण 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येऊ शकतो, 100% येऊ शकतो. कारण सुद्धा लगेच सांगतो आणि थांबतो की त्यांनी कुठेतरी भाषण केलं असता त्या धनंजय मुंडेनं, तिथं असं सांगितलं की मला अजितदादा पवारांना खूप वाचवलंय, माझ्यावरती खूप उपकार आहेत, मी संकटात असताना मला असं केलं, मी जर मेलो तर माझा जर धूर निघाला तर ते धूर सुद्धा उपकार फेडू शकणार नाही अजितदादांचे. म्हणून संशयाची स्त्री आता तिकडे जायली की दादा इतक्या
नीच विचाराच्या माणसाला, की ज्याला स्वतःच्या जातीतलेही लोक कळाले नाही, तेही मारून टाकले. जसं की ह्या धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच शंका आहे की त्या सरमाड्या का करमाड्या कोणी एका दवाखान्यात नेलं काही दुखत नसेल. मग ते महादेव गीते नावाचा एक जेलमध्ये आयसीयू मध्ये त्याचे हाल, त्याला का बरं आयसीयू मध्ये आणत नाही? महादेव मुंडे यांचा तपास का लागत नाही? म्हणून तुम्ही याला सांभाळण्यापेक्षा आणि या राज्यातली जनतेची नाराजी अंगावर घेण्यापेक्षा अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. मग मात्र स्तुती सुमनं तुमच्या अंगावरती 100% पडणार आहेत. पवार दादा असतील किंवा फडणवीस साहेब कौतुकाचे थाप जनता टाकणार. कारण तुम्ही गुंडगिरी आणि अन्यायाचं सर्वोच्च केंद्र धनंजय मुंडेचे टोळीचं उद्ध्वस्त केलं, म्हणून तुमच्यावर कौतुकाचे थाप पडत. मनोज जरांगेजी, आपले आभार. आपण वैद्यकीय उपचार घेत असताना देखील महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती समाजकारणावर बोलण्यासाठी आपण वेळ दिला. मंडळी, आता वेळ झाली आहे पुन्हा आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. आजचा आपला प्रश्न याच विषयाशी निगडीत होता. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपल्या शेकडो प्रतिक्रिया पाठवल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, अजित पवारांना काही गोष्टी माहीत आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत. मनोज जरांगेंचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्यावरचा आपला कौल आपण पाहणार आहोत. पण यावर आपण काही प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. शंतनू गौतम एक्सवर म्हणतायत, दादांना सगळं माहिती आहे म्हणून राजीनामा घेत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करतायत. यूट्यूबवर ऋषी दातार म्हणतायत, मनोज जरांगे पाटील जे बोलतात ते 100% खरं आहे. यूट्यूबवरच अभिषेक मनोज म्हणतायत, जरांगे पाटील बरोबर बोलतायत, दादानी धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला लावा. यूट्यूबवर प्रवीण मलबारी म्हणतायत, धनंजय मुंडेंबाबत दादांना काही गोष्टीच नाही तर सर्व रामायण माहिती आहे. फेसबुकवर रामहरी कोल्हे म्हणतायत, होय अगदी बरोबर आहे. फेसबुकवर उज्ज्वल कुमार भारतीय म्हणतायत, धनंजय मुंडे यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे पुरावे नसल्यामुळं अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असावे. फेसबुकवर अशोक उगले म्हणतायत, 200% सगळे एकाच माळेचे मणी आहेत. आणि मंडळी, आता वळूयात आजच्या पोलकडे. पाहूयात 0 आवरच्या आजच्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आधी पाहूयात आजचा प्रश्न काय होता. यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 30,000. आजचा प्रश्न, अजित पवारांना काही गोष्टी माहिती आहेत पण ते धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत, मनोज जरांगेंचा आरोप पटतो का? यूट्यूबवरचा कौल आहे 83% प्रेक्षक म्हणतायत होय, 17% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय त्याच प्रश्नावरचा. 80% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 20% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय 81% प्रेक्षक म्हणतायत होय, 19% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय 72% प्रेक्षक म्हणतायत होय, 28% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, 0वरच्या या दुसऱ्या सत्रात आपण पाहूयात महापालिकेचे महामुद्दे या विशेष सत्रातले काही रिपोर्ट. आणि आता आपण जाणार आहोत परभणी शहरात. मंडळी, 2011 साली आघाडी सरकारच्या काळात परभणी नगर परिषदेची महापालिका झाली. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली हद्द आणि अनेक गोष्टींनंतर नगर परिषदेची महापालिका झाली खरी, पण ज्या उत्साहात परभणीकरांनी महापालिका झाल्याचं सेलिब्रेशन केलं तोच उत्साह अवघ्या 14 वर्षांमध्ये संपलाय की काय असं आता चित्र आहे. महापालिकेपेक्षा आपली नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर का आली, पाहूयात विशेष रिपोर्ट.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं परभणीकर मोठ्या उत्साहात सांगतात. जर्मनीशी तुलना करत असताना परभणीकर मोठ्या अभिमानानं मिरवायचे, पण आता कदाचित त्यांना असं म्हणत नसतील. आणि याचं कारण शहराची झालेली अवस्था. खड्ड्यांशिवाय रस्ता हे बहुतेक परभणीकर विसरूनच गेले असतील. इतकंच काय, शहरात येण्यासाठी असलेले प्रमुख 4ही महामार्ग तेही अशा बकाल स्थितीत आहे. उड्डाणपुलांवरही खड्ड्यांचं साम्राज्य. बरं, फक्त खड्डेच नाहीत तर धुळीचंही साम्राज्य. खरं तर महाविकास आघाडी सरकार असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं शहरातल्या 6 प्रमुख रस्त्यांचं काम सुरू केलं होतं. रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजनही झालं. सरकार बदललं आणि कामं स्थगित झाली. पुढे 6 पैकी 3 रस्त्यांसाठी निधीही मिळाला, पण काही केल्या कामाचा वेग मात्र वाढलाच नाही. आपल्या परभणीमध्ये धुळीची प्रचंड समस्या निर्माण झालेली आहे. तुम्ही जर महाराजाच्या पुतळ्यापासून जिंतूर रोडला किंवा वसमत रोडला किंवा कलेक्टर ऑफिस या जवळपासच्याही परिसरात कुठे गेलात तर सगळी धूळच धूळ. रस्त्याने धूळ, कपड्यावर धूळ, डोक्यात धूळ, गाडीवर धूळ. म्हणजे नक्की करायचं काय? खड्डे झाले तर समजे आणि धूळ तर मरणाची उडायली याच्यामध्ये. ये रोड चांगला हुआ. 25-30 साल से जो है तो रोड की समस्या ये हाल है कि रोड में खड्डे के खड्डे में रोड है. आज तक हमको ये समझ में नहीं आया. सध्या परिस्थिती आमच्या रोडची खूप क्रिटिकल आहे. इथं कोणी या रोडला काही म्हणजे मार्ग लावत नाही रोडच्या कामाबद्दल. आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो की कमीत कमी इथले खड्डे तरी मुचून द्यावे किंवा रोडचं तात्काळ काम करून द्यावे. बरं, प्रमुख रस्त्यांवरती मोठी वाहतूक असते म्हणून रस्ते खराब वगैरे होत असतील, पण गल्लीबोळ्यातल्या रस्त्यांचेही तेच हाल. मोठ्या आशा होत्या की या महापालिका झाल्यानंतर त्यांचे प्रश्न सुटतील, मात्र आपली नगर परिषद बरी म्हणण्याची वेळ 13 वर्षानंतरही परभणीकरांना आली. कारण प्रत्येक प्रभागात जर आपण बघितलं तर रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झालेली. मी सध्या जिंतूर रस्त्यावरील जिंतूर रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे. खड्डे झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर आणि यामुळंच कुठेतरी खड्डे आणि धुळीचं शहर म्हणून परभणीची ओळख निर्माण झालेली आहे. 65 प्रभाग परभणी महानगरपालिकेमध्ये येतात आणि प्रत्येक प्रभागामधली हीच अवस्था आहे की रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, धुळीची मोठी समस्या झालेली आहे आणि पाणी पुरवठ्याचा विषय वेगळा आहे. मात्र आज रस्त्यांची जर अवस्था बघितली तर अत्यंत खराब अवस्था झालेली आहे. जे कामं सुरू झालेले ते कामं सुद्धा संतगतीने सुरू आहेत. आता जरा महापालिकेकडे वळूया. परभणी शहरात 16 वॉर्डात 65 प्रभाग आहेत. 70 ते 72 हजार मालमत्ता धारक आहेत. जवळपास 22,000 नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे पालिकेला घरपट्टी, नळपट्टी, विविध कर, पालिकेच्या संकुलामधून मिळणारं भाडं अशा वेगवेगळ्या मार्गानं महिन्याला 1.5 ते 2 कोटी रुपये उत्पन्न मिळतं. पण पालिकेच्या 762 कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिन्याकाठी जवळपास 4 कोटी रुपयांचा खर्च होतो. शिवाय इतर खर्च जोडला तर परभणी महापालिकेचा महिन्याकाठी खर्च हा 8 कोटी रुपयांच्या घरात आहे. राज्य सरकारकडून 2 कोटींच्या घरात मिळणारा निधी आणि पालिकेचं महिन्याचं उत्पन्न 2 कोटी हे एकत्र केलं तर परभणी महापालिकेला 4 कोटींचा तुटवडा भासतो आणि त्याचा थेट परिणाम शहरातील नागरी सुविधांवर होतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे नटराज नाट्यगृह. शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं ठिकाणही आज कोणत्या अवस्थेत आहे तुम्हीच पहा. गेल्या 12-15 वर्षापासून आम्ही राज्य नाट्यमध्ये वेगवेगळे परभणीतनं 7-7, 8-8 नाटकं बसवतो सर. परभणीमध्ये कुठल्याच प्रकारची काय म्हणतात त्याला म्हणजे तालमीसाठी व्यवस्था नाही आहे. पण आम्ही कार्यालयात म्हणा, कोणाच्या हॉलमध्ये म्हणा आमची तालीम करतो आणि नाटक सादर करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 10-12 वर्षापासून आमच्या परभणीमध्ये नाट्यगृह म्हणजे बंदच आहेत. म्हणजे इथला कलाकार उपेक्षित होत चाललेला आहे. त्यांची कला ते सादर करू शकत नाही. माझी शासनाला फक्त हीच विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर एक नवीन नाट्यगृह किंवा जे जुनं बंद पडलंय नटराज रंगमंच त्याला तरी सुरू करावं. याच आर्थिक गणिताला घेऊन आम्ही महापालिका गाठली. पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी वेळ दिलीच नाही. त्यामुळे आम्ही थेट पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना गाठलं. राज्य आपलं भारतातलं पहिलं राज्य असणार आहे जे 25,000 मेगावॅट हे सोलार ग्रीन एनर्जीवरून आपण तयार करणार आहोत. हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सगळे जे काही आपल्या कमतरता आहेत जिल्ह्यामध्ये त्या आता मी मंत्री झाले 1 महिना झाला की सगळ्यात जादूचं नाही की तुम्हाला 1 महिन्यात काही चेंज दिसेल, पण
बऱ्यापैकी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. लवकरच शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असा विश्वास पालकमंत्र्यांनी दिला. पण गेल्या काही वर्षांचा आणि राजकीय नेतृत्वाचा अनुभव पाहिला तर बोर्डीकरांच्या आश्वासनांपैकी एक तरी आश्वासन पूर्ण होईल तेव्हा परभणीकर राजकीय आश्वासनांवर विश्वास ठेवतील. नाहीतर पुढच्या काही महिन्यातच महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल आणि त्या महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा महामुद्दा बनेल. पंकज क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, परभणी. आणि परभणीमधून आता जाऊया सांगलीमध्ये. देशात नद्या जोड प्रकल्प राबवण्यात येत असताना सांगली महापालिका मात्र शेरी नाला आणि कृष्णा नदी जोड प्रकल्प राबवत असल्याचं उपरोधानं म्हटलं जात आहे. कारण सांगली महापालिकेनं नाला आणि नदी जोडली आहे. सांगलीतल्या शेरी नाल्यामधून दररोज हजारो लिटर सांडपाणी हे कृष्णा नदीत सोडलं जातं. खेदाची बाब ही आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून शेरी नाल्याचा प्रश्न हा सांगली महापालिकेला आणि इथल्या नेतृत्वालाही सोडवता आलेला नाही. इतकंच नाही तर कृष्णा नदीत होत असलेल्या प्रदूषणापोटी सांगली महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दंडही भरते. पाहूयात ABP माझाचा विशेष रिपोर्ट. सांगली महापालिका गेल्या अनेक वर्षापासून नाला आणि नदी जोडण्याचं काम करते अशा पद्धतीची उपरोधिक टीका केली जाते. या टीकेचं कारण आहे हाच शेरी नाला. गेल्या अनेक वर्षापासून अशा पद्धतीनं या शेरी नाल्याचं पाणी जर आपण पाहिलं तर थेटपणे अशा पद्धतीनं कृष्णा नदीमध्ये मिसळतं आणि हाच शेरी नाल्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून महापालिका सोडवू शकलेली नाहीये. सांगली महापालिकेनं तब्बल 40 कोटी रुपये खर्चून शेरी नाला शुद्धीकरण योजना राबवली खरी, पण ही योजना अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही. त्यामुळे सांगली शहरातलं लाखो लिटर सांडपाणी हे शेरी नाल्यातून सरकारी घाटापासून पुढे थेट कृष्णा नदीच्या पात्रात मिसळतं. सांगली महापालिका क्षेत्रातला हा सर्वात गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कृष्णा नदीचं प्रदूषण सुरूच आहे. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सांगलीकर विचारतायत. हा शेरी नाल्याचा फार गंभीर विषय. हा विषय गेली कित्येक वर्ष प्रलंबित पडलेला आहे. आज 59 वर्षाचा आहे मी. 59 वर्ष झालं हे शेरी नाल्याचा प्रश्न प्रत्येक आमदार म्हणतात, मंत्री म्हणतात सोडवतो. आज तागायत सोडवलेलं नाही आहे आणि जे काही इथं खर्च होतोय ते वाया खर्च जातोय. मी तर सकाळी सांगली आपल्या कृष्णामाई घाटावर स्विमिंगला येतो. तिथं आल्यानंतर हा सगळा शेरी नाल्याचा दूषित भाग सगळा पाहून इथं ज्यावेळी स्विमिंग करतो मी त्यावेळी पोहणे आंघोळ करतो त्यावेळी ह्या घाण पाण्याचं शरीरावर त्वचेवर दुष्परिणाम निर्माण होतात. इथं 2-3 आमदार आहे. एक आमदार तर 2-3 वेळा त्या पाण्याच्या प्रश्नावरच निवडून आले, पण त्यांनी त्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार केला नाही. नुसतं निवडणुकीपुरतं त्यांनी पाण्याचा प्रश्न निर्माण केला आणि सांगलीच्या जनतेला दूषित पाणी पाजण्यात आलं. कुपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या शेरी नाल्यातून दररोज शेकडो लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत होतं. त्यामुळे राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत शेरी नाला शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला. कृष्णा काठावर शेरी नाला अडवून पंपिंगद्वारे ते सांडपाणी धुळगावपर्यंत नेणं आणि तिथे ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती. शेरी नाल्यावरील पंपगृह, कौलापूर इथला पंपगृह, धुळगावपर्यंतची 18 किलोमीटरची वाहिनी, धुळगाव ते ऑक्सिडेशन पॉन्ड ही कामं पूर्ण झाली आहेत. तरीही कृष्णा नदीचं प्रदूषण थांबलेलं नाही. शेरी नाल्यावर पंप बंद असतात अथवा त्यात बिघाड झालेला असतो. त्यामुळे शेरी नाल्यातलं सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळतं. प्रदूषण कृष्णा नदीच्या होत असल्यामुळे त्यामुळे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, राष्ट्रीय हरित लवाद यांनी सुद्धा त्याच्यावर महानगरपालिकेच्यावर दंड लावलेला आहे ऑलरेडी आणि परत एकदा त्या विषयावर महानगरपालिकेला नवीन नोटीस सुद्धा आलेली आहे. तर महानगरपालिकेच्या वतीने आणि शहराच्या वतीने तो विषय मार्गी लावणं अतिशय महत्त्वाचे आहे. आता शेरी नाल्यावर शुद्धीकरण यंत्रणा उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय.
कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा शेरी नाल्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी सांगली महापालिका 94 कोटींचा प्रकल्प हाती घेणार आहे। या प्रकल्पातून जलशुद्धीकरणानं उपलब्ध होणारं पाणी शेतीसाठी देण्याची योजना आहे। 2023 मध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की त्या शेरी नाल्यामध्ये जे प्रदूषण होत आहे आणि प्रदूषण होऊन जो पाणी कृष्णा नदीत मिश्रित होत आहे त्याला थांबण्यासाठी महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने जो प्रकल्प तयार करण्यात येईल त्याची 100% निधी राज्य शासनाकडनं देण्यात येईल। त्याप्रमाणे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने तसा एक प्रस्ताव 94 कोटीचा तब्बल तयार करून DMA ऑफिसच्या मार्फत पॉझिटिव्हली रेकमेंड करून आता प्रधान सचिव 2 नगर विकास विभाग यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा सांगली शहरातील हा शेरी नाल्यावर अनेक निवडणुका लढल्या गेल्या, मात्र शेरी नाल्याचा प्रश्न जसाच्या तसाच राहिला। आता मात्र महापालिकेच्या मुख्य मुद्द्यावरती हा शेरी नाल्याचा प्रश्न आहे। याशिवाय भरीव तरतूद देऊन शेरी नाल्यातलं पाणी शेतींना देण्याची देखील योजना आहे। त्यामुळे सांगलीकरांना आशा आहे की लवकरात लवकर शेरी नाल्याचा संपूर्ण प्रश्न निकाली लागावा आणि कृष्णा नदी प्रदूषण मुक्त व्हावी। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।